या धर्मपंडिताने चक्क स्वामींनाच त्यांची जन्मकुंडली विचारली आणि त्यानंतर स्वामींनी त्याला असं काही उत्तर दिलं ते ऐकून तुमची स्वामींवरची श्रद्धा अधिकच आढळ होईल. तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. एके दिवशी अक्कलकोटच्या दरबारात स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत बसले होते. तिथे अनेक भक्त दर्शनासाठी आले होते. त्याचवेळी एक विद्वान पंडित तेथे आले. त्याला आपल्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाचा मोठाच अभिमान होता. तो पंडित स्वामींसमोर येऊन म्हणाला, महाराज, लोक तुम्हाला साक्षात ईश्वर मानतात ना, पण शास्त्रानुसार प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाची एक कुंडली असते, एक जन्मवेळ असते. मग मला तुमची जन्मपत्रिका पाहायची आहे. तुमचे आईवडील कोण, तुमचं गोत्र काय, तुमचा जन्म नक्की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी झाला. त्यानंतर या पंडिताचे हे प्रश्न ऐकून स्वामी जोरात हसायला लागले. त्यांनी त्या पंडिताकडे पाहिले आणि कडक आवाजात म्हणाले, आम्ही मूळ पुरुष, आमचे मूळ वडाचे झाड आहे, आम्ही दत्तनगरचे. पंडिताला स्वामींचा या गूढ शब्दाचा अर्थ समजलाच नाही. तो गोंधळून गेला. स्वामी पुढे म्हणाले, अरे वेड्या, ज्याला जन्म नाही आणि ज्याला मृत्यू नाही त्याची कसली कुंडली शोधतोस. आम्ही अक्कलकोटला आलो म्हणजे आमचा जन्म झाला असे नाही. आम्ही युगायुगांपासून आहोत, आम्ही सनातन आहोत. असे म्हणतात की स्वामींनी त्या पंडिताला आपली दिव्यदृष्टी दिली आणि त्या पंडिताने पाहिले की स्वामींच्या ठिकाणी त्याला कधी भगवान विष्णू तर कधी साक्षात दत्तप्रभू दिसत आहेत, ज्यांच्या एका कटाक्षाने ब्रह्मांडाची निर्मिती होते. त्यांच्यासाठी ग्रहांच्या स्थितींच्या कुंडलीची काय गरज. पंडिताचा अहंकार क्षणात गळून पडला. त्याला जाणीव झाली की स्वामी हे काळाच्या आणि ग्रहांच्या पलीकडचे आहेत. त्याने स्वामींच्या चरणी लोटांगणच घातले आणि त्यांची हात जोडून क्षमा मागितली. अवतारी पुरुष हे काळाच्या पलीकडचे असतात. स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले की ते मूळ पुरुष आहेत, म्हणजेच ते स्वयंभू आहेत. श्रद्धा महत्त्वाची असते, तर्क नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचा शोध कुंडलीतून नाही तर मनातील भावनेतून लागतो. तुम्हाला हा स्वामी अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व जास्तीत जास्त लोकांनाही हा अनुभव नक्की शेअर करा. स्वामी नक्कीच तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट घेऊन येतील. श्री स्वामी समर्थ.